आता सभागृहातील गण्याप्रमाणे सकाळी 11:22 वाजले असून महापौर पदासाठी 3 उमेदवारांपैकी बिनविरोधी खालील उमेदवारांनी स्वतःची सही करून पीठासीन अधिकारी यांना लेखी सूचना देऊन आपले उमेदवारी परत घेतलेली आहे. ॲडव्होकेट कल्पना संजय गोडखोडे. त्याच्यामुळे आता आपल्याकडे 2 कॅन्डिडेट्स राहिले खेडकर शारदा रणजित आणि सुरेखा मंगेश काळे. तो याची आम्ही वोटिंग आता अल्फाबेटिकली घेणार आहे. मुंबई प्रांतिक महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर या पदासाठी निवडणुका घेणे नियम 2005 सुधारणा नियम 2010 चे नियम क्रमांक 7(3) प्रमाणे हात वर करून मतांची नोंद घेण्यात येईल. तथापि नगर सचिव यांनी कृपया मतदान प्रक्रिया संबंधीची माहिती सभागृहात द्यावी. धन्यवाद. मुंबई प्रांतिक महानगर महापौर उपमहापौर पदासाठी निवडणुका घेणे नियम 2005 सुधारणा नियम 2010 अन्वय मतदान प्रक्रिया संबंधित काही तरतुदी आहेत. त्या तरतुदीप्रमाणे सदरची बैठक नियम 3 नुसार सदरची बैठक हे रद्द किंवा तहकूब करता येणार नाही. पीठासीन अधिकारी यांनी वर्णानुक्रमे जे नावं लावलेले आहे त्यानुसारच मतदान घेण्यात येईल. आपल्याला नियम 7(1) अन्वये मत देण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक पालिका सदस्यास आपले मत देण्यासाठी रास्त व वाजवी संधी मान्य पीठासीन अधिकारी देतील. अन्वय 7(4) अन्वये ज्यांचे मत एकदा नोंदवण्यात आले आहे त्या अशा पालिका सदस्यास पुन्हा मत देण्याची किंवा आपले मत बदलण्याची मुभा असणार नाही. नियम 7(5) च्या तरतुदीप्रमाणे ज्या पालिका सदस्यांनी मतदान केलेले नाही त्यांची नोंद देखील कार्यवृत्तात घेण्यात येईल. नियम 7(6) अन्वये ज्यांनी मतदान केले किंवा मतदान केलेले नाही अशा पालिका सदस्यांच्या नावाची नोंद करण्यात येईल. निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवारास प्राप्त झालेल्या मतांची संख्या मान्य पीठासीन अधिकारी घोषित करतील. नियम क्रमांक 7(7) अन्वये निवडणूक लढणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला मतदानाद्वारे मिळालेल्या मतांची संख्या घोषित केल्यानंतर पीठासीन अधिकारी निकाल घोषित करण्याची कारवाई करतील. त्यानंतर उमेदवारांनी मिळालेल्या मताच्या संख्येनुसार चढत्या क्रमाने उमेदवारांची यादी तयार करतील. उमेदवाराला मतदान सर्वात जास्त पडेल तो उमेदवार रितसर निवडून येईल. 7(8) नुसार अन्य पीठासीन अधिकारी घोषित करतील की निवडणुकीचा 7(8)चा जर समसमान मत भेटले दोन्ही उमेदवारांना तर ईश्वर चिठ्ठी सभागृहाच्या सदस्यांनी ज्यांनी जास्त संख्येने ठरवलेला जो माणूस आहे त्याच्या हातून आपण ईश्वर चिठ्ठी काढून जो काही निघणार त्याला अन्य पीठासीन अधिकारी हे त्यांचा विजयी उमेदवार घोषित करतील. आता पीठासीन अधिकारी यांनी सूचित केल्याप्रमाणे आपण जे वर्णानुक्रमे पहिला उमेदवार येईल खेडकर शारदा रणजित. वर्णानुक्रमे मराठी अल्फाबेटिक मराठी. याच्यामध्ये जे नावं घेतलेले आहे आपल्या राजपत्रात जे नावं दिलेले आहे तुम्ही जसं नाव आहे खेडकर शारदा रणजित आणि दुसऱ्या उमेदवाराचं नाव आहे सुरेखा मंगेश काळे. तर ख हा आधी येणार आहे त्यामुळे आधीचा उमेदवार आहे खेडकर शारदा रणजित. मी सर्व आपले गणना अधिकारी यांना कळवतो की त्यांनी ज्यांनी हात वरती केले राहतील त्याप्रमाणे त्यांची गणना करा. मतगणना करण्याकरिता उपायुक्त श्री दिलीप जाधव, उपायुक्त श्री विजय भारद्वाज आणि मी अशी तिघं मिळून आम्ही गणना करणार आहे. तर माझी सभागृहातील सदस्यांना विनंती राहील की सौ शारदा रणजित खेडकर यांच्या बाजूने ज्यांना मतदान करायचं आहे त्यांनी आपला उजवा हात हा पूर्णतः वर करायचा. जोपर्यंत आपली यावर स्वाक्षरी होत नाही त्यापर्यंत आपला हात कृपया खाली करू नये ही माझी विनंती राहील. रेकॉर्डिंग होणार आहे. रेकॉर्डिंग पूर्ण वेळ चालू राहणार आहे त्यामुळे स्वाक्षरी झाल्यावरही त्यांचा हात वरती ठेवणं अपेक्षित आहे. कृपया आता उमेदवार जे महापौर पदासाठी निवडणुकीसाठी जे उमेदवार आहेत खेडकर शारदा रणजित यांच्यासाठी जे मत आहेत त्यांची नोंद घेण्याचा सुरू होणार आहे. त्यामुळे फोटोग्राफी करून ज्यांच्या सदस्यांना खेडकर शारदा रणजित यांना मत द्यायचे आहे त्यांनी आपला उजवा हात वरती करावा.
ताई मागे